गुड मॉर्निंग मित्रांनो. तर वेळ झालेली आहे 5:52 म्हणजे जवळपास 6 वाजायला आले. आता निघालोय विठ्ठलवाडी स्टेशनच्या दिशेने. इकडे स्टेशन आहे, CNG भरून आलोय आणि आता फक्त ओलाच ऑन केलं. आता उबर पण ऑन करतो, बघूया काय ट्रिप लागते आज. सॉरी, रॅपिडो ऑन झालं. रॅपिडो चालवत नाही मित्रांनो. रॅपिडोमध्ये माझा एक्सपिरियन्स खूप खराब आहे. काय माहिती, मला बुकिंगच लागत नाही रॅपिडोमध्ये. हा तर मित्रांनो, रॅपिडोमध्ये मला बुकिंगच लागत नाही. म्हणजे कोणाला लागतात, कोणाला नाही लागत. आणि इकडे असं आहे की जो ज्या म्हणजे ॲपवर जास्त काम करेल ना, त्याला त्या ॲपनुसार असे बुकिंग लागतात. म्हणजे आता समजा मी ओलामध्ये जास्त काम करतोय ना, तर मला ओला चांगला रेट देणार. कोणी उबरमध्ये जर जास्त काम करतोय ना, त्याला उबर चांगला रेट देणार. असं म्हणजे आपण जेवढा वेळ ज्या ॲपला देऊ आणि जेवढं काम ज्या ॲपमध्ये जास्त करू ना, तो आपल्याला जास्त रेट देतो किंवा तसे आपल्याला बुकिंग भेटतात त्यामध्ये. त्यामुळे मी रॅपिडो तर जास्त वापरलंच नाहीये. मला वाटतं 5-6 ट्रिप मारल्या असतील रॅपिडोच्या जेव्हापासून रॅपिडो आलाय. त्यामुळे काय त्या रॅपिडोमध्ये तर ट्रिपच नाही लागत. तर आता बघूया आपल्याला ओला उबरमध्ये कोणत्या ट्रिप लागतात. तर आता ऑन तर केलेलं आहे. आता आपण उबर पण जाऊया आपल्या लोकेशनला, थांबूया जरा तिकडे आणि मग बुकिंग आली तर घेऊया. तर तोपर्यंत एक चहा पिऊया. तर मित्रांनो, आपल्याला उबरमध्ये आता उल्वेची ट्रिप लागली आहे. चाललोय पिकअप करायला आणि मग जाऊया उल्वेला. फेअर एवढं पण काय खास नव्हतं, पण बघूया ठीकठाक आहे. आता काय नसण्यापेक्षा इकडनं निघालं तर पाहिजे. 650 काहीतरी फेअर दाखवत होतं, पण ठीक आहे. 1 तास काहीतरी 20 मिनिटं 25 मिनिटं लागतील. तर चला उल्वेला भेटूया आता. तर मित्रांनो, आपल्याला उल्वेवरून लागली होती अंधेरीची ट्रिप. आता अंधेरीला आलोय आणि अंधेरीवरून पण खूप ट्रिप वाजतात, पण मी मोठीच ट्रिप बघतोय, छोटी ट्रिप नकोय. आणि खूप ट्रॅफिक होता. आणि काल ते इन्सिडेंट्स पण झालं होतं थोडं, ते क्रेन पडली होती. मला वाटतं आज त्यामुळेच खूप कमी ट्रॅफिक होते. म्हणजे काल जे लोक अडकले ते लोक तर आलेच नसतील आज. आणि असं पण परवा सुट्टी 1 मे, तर आज काही लोक वर्क फ्रॉम होम किंवा सुट्टी घेतील आणि मग आज सुट्टी, उद्या सुट्टी आणि मग मोठा विकेंड, असे काही लोकांचे प्लॅन असेल. म्हणून आज पण थोडंसं गर्दी कमी दिसते इकडे. तर बघूया आता आपल्याला इकडनं कोणती ट्रिप भेटते. तर मित्रांनो, आता आपल्याला पनवेलची बुकिंग लागली इकडनं. आता पनवेलला जाऊया. आता पिकअप करायचं यांना. पिकअप करून मग पनवेलला. फक्त बाबा कॅन्सल नाही केली पाहिजे. तर लांबून आलो, 8 मिनिटं दाखवलेली, तर 4 मिनिटं दाखवलेत. आता बघूया हे लोक कॅन्सल करतायत की भेटते ही ट्रिप. तर आहे तर पनवेलची. मग पनवेलची ट्रिप जर झाली तर मग नवी मुंबईमध्येच काम करेल. जर चांगला फेअर असला तर मुंबईला येईल, कारण का या साईडला आता खूप ट्रॅफिक आहे, पीक आवर्स चालू आहे. तर बघूया आता जाऊया पनवेलला. मित्रांनो, मुंबईला तर अंधेरीला जर आहेच, आता त्यांना पिकअप करूया आणि जाऊया आता पनवेलला. तर मित्रांनो, आता पनवेलची ट्रिप सोडलेली आहे आणि आपल्याला अजून एक ट्रिप लागली लगेच तिकडनंच, पण थोडीशी लांब आहे ती. 6 मिनिटं 7 मिनिटं दाखवत आहेत. ती ट्रिप आहे आपली कटई नाक्याची आहे. म्हणजे जो पलावा आहे ना, एक्सपेरिया मॉल, त्या साईडची ट्रिप आहे ती. आता मग तिकडनं ती ट्रिप घेऊन मग लोकल काम करणार. आता ती ट्रिप घेतो मी खांदा कॉलनीच्या इथे. खांदा कॉलनीवरून तिचं ओल्ड पनवेल वाटतं दाखवत आहे, तिकडनं जातो आणि मग त्यांना पिकअप करतो. मग पिकअप करून लोकलच ट्रिप मारेल. म्हणजे ती ट्रिप कंप्लीट झाली ना, त्यानंतर लोकल ट्रिप मारेल. आणि असं पण आपलं 2000च्या आसपास काम झालेलं आहे. तरी मी बघितलं नाही. ओलामध्येच काहीतरी 1500चं काम झालं होतं आणि उबरमध्ये आलो तेव्हा 650ची काहीतरी बुकिंग घेतली होती मी सकाळीच. तर माझं असं 2100 पर्यंत काम झालं असेल. 2021 पर्यंतचा अंदाज मी बघितला नाही अजून. चला तर मग बघूया आता ही ट्रिप घेऊया आणि मग याच्यानंतर बघूया लोकल मध्येच. माझ्या भाई इकडे ट्रॅफिक मध्ये फसलो मगाशी. 26 मिनिटं ट्रॅफिक दाखवत होतं. 26 मिनिटाचे 20 मिनिटं झाले, 18 मिनिटं झाले. ते काय ट्रॅफिक काय कमी व्हायचं नाव नाही. आणि तिकडे उभं राहता मला 40 मिनिटं तिकडेच झाली. त्यामुळे मला एकदम लेट झालं इकडे यायला. हा ड्रॉप पण माझा लेट ड्रॉप झाला, नाहीतर लवकर ड्रॉप झाला असता. 40 मिनिटं म्हणजे एका जागेवरतीच गेली, त्या मानपूरच्या ब्रिजवरती. मजबूत ट्रॅफिक आहे. आता ते येणार नाही या साईडला. आता डायरेक्ट लोकलच चालवणार.
तर मित्रांनो कटेचा ड्रॉप पण आपला आता संपलेला आहे, ड्रॉप केलंय त्यांना आणि आता आपल्याला लगेच तिकडनं लागलंय कल्याण स्टेशनची बुकिंग. तर चालू कल्याण स्टेशनला घ्यायला, पण पिकअप बघा खूप लांब आहे, 10 मिनिटं दाखवतोय. 16 मिनिटं होते ॲक्च्युली, तर 10 मिनिटं दाखवतोय उबरमध्ये. तर आता कॅन्सल तर झाली नाही अजून बुकिंग. जाऊया यांना पिकअप करूया, कल्याणला ड्रॉप करूया, मग काहीतरी खाऊया. सकाळी 5 वाजल्यापासून निघालो, काय खाल्लं नाही, गाडीतून उतरलोच नाही अजून. तर ठीक आहे, आता बघूया कल्याणला जाऊन काहीतरी खाऊया, अगोदर एक ड्रॉप करूया. तर मित्रांनो कल्याणला आलो होतो ट्रिप घेऊन, आता इकडनंच घरी जाणार आहे. आणि आजचं आपलं बघूया किती टार्गेट कंप्लीट झालंय. तर ओलामध्ये झालेत 2116 रुपये आणि उबरमध्ये चेक करूया, आणि उबरमध्ये झालेत 1082 रुपये, म्हणजे जवळपास 3100 रुपयाचं काम झालंय. तर मित्रांनो 3100 रुपयाचं काम झालेलं आहे आपलं. पण आज खूप ट्रॅफिक पण होती, ट्रॅफिकमध्ये जास्त वेळ गेला. जो मानपूरचा ब्रिज होता तिकडे एकाच ठिकाणी माझी 40 मिनिटं गेली, आणि नंतर पण थोडंसं पनवेलला जाताना पण ट्रॅफिक होती. तर 2-3 ठिकाणी मला खूप जास्त ट्रॅफिक भेटलं, त्यामध्ये CNG पण जास्त यूज केलं, नाहीतर मला आज थोडं जास्त काम करायचं होतं. पण आणि नंतर मी परत CNG पण नाही टाकला, कारण का कल्याणला होतं, कल्याणच्या जवळपास CNG पंप नाही आहे कुठे. मग तिकडनं CNG पंप शोधणार, अर्धा तास जाणार, आणि त्यामध्ये अर्धा वेळ असंच गेला असतं, म्हणून मी CNG फिल नाही केलं. आता बघू, उद्या मला वाटतं याच्यापेक्षा जास्त टार्गेट पूर्ण करेल. उद्या मी स्वतःलाच जास्त टार्गेट घेईल, पण त्याच्यासाठी बघायला लागेल आपल्याला की आपली सकाळ कशी जाते. सकाळ जर चांगली गेली तर आपली दुपार चांगली होईल. चला मित्रांनो, भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. चला मित्रांनो.